ढग काळे का दिसतात? काळ्या ढगामागचं विज्ञान. आकाशात तरंगणारे पांढरे ढग काही वेळातच अचानक काळे का दिसू लागतात? काळे ढग दिसले की पाऊस पडणार हे आपल्याला कसं कळतं? चला जाणून घेऊया निसर्गातील या अद्भुत रहस्यामागचं विज्ञान. नमस्कार मित्रांनो. पावसाळ्यात आपण अनेकदा आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो, आज ढग खूप काळे दिसत आहेत, बहुतेक पाऊस येणार. पण हे ढग खरंच काळे असतात का? उत्तर नाही. मग ते काळे ढग का दिसतात? चला समजून घेऊया. ढग तयार कसे होतात? सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव आणि जमिनीवरील पाणी वाफेत रूपांतरित होतं. ही वाफ आकाशात वर जाते. वर गेल्यावर थंड हवेमुळे ती लाखो सूक्ष्म पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते. हे असंख्य थेंब एकत्र आले की ढग तयार होतात. मग काळे ढग का दिसतात? सुरुवातीला ढगांमध्ये पाण्याचे थेंब खूप लहान आणि कमी प्रमाणात असतात. म्हणून सूर्यप्रकाश त्यांच्यामधून सहज जातो आणि ढग आपल्याला पांढरे दिसतात. पण जसजसं ढगांमध्ये अधिकाधिक पाणी साचत जातं तसं ते जाड, दाट आणि वजनदार बनतात. आता सूर्यप्रकाश त्या दाट ढगांमधून सहज खाली पोहोचू शकत नाही. त्यामुळे ढगांचा खालचा भाग गडद करडा किंवा काळा दिसू लागतो. म्हणूनच ढगांचा रंग बदलत नाही, तर प्रकाश कमी पोहोचल्यामुळे ते आपल्याला काळे दिसतात. काळे ढग म्हणजे काय? बहुतेक वेळा कारण काळे ढग आपले त्यांच्यामध्ये भरपूर पाण्याचे थेंब जमा झालेले असतात. हे थेंब मोठे, जाड झाल्यावर ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात आणि त्यालाच आपण पाऊस म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का? एका मोठ्या ढगाचं वजन लाखो किलो असू शकतं, तरीही तो आकाशात तरंगतो. कारण त्यातील प्रत्येक पाण्याचा थेंब अतिशय सूक्ष्म असतो आणि हवेमुळे काही काळ हवेतच टिकून राहतो. म्हणून पुढच्या वेळी आकाशात काळे ढग दिसले तेव्हा फक्त छत्री घेण्याचा विचार करू नका, तर हेही लक्षात ठेवा की निसर्ग आपल्या पावसाची तयारी करत आहे. निसर्गातील प्रत्येक घटना आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. फक्त ती समजून घेण्याची उत्सुकता हवी. थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.